नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची. आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात काय महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडणार आहे सर्व काही सविस्तर पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये. आज काय विशेषमधली पहिली विशेष बातमी मात्र पावसासंदर्भातली आहे. मुंबई ठाण्यासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय. तर कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट आहे तेही आपण सविस्तर आज काय विशेषमध्ये बघणार आहोत. दुसरी बातमी मुंबईमधून आहे. भूमिगत मेट्रो आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे. नेमकी मेट्रो कधी सुरू होणार त्या संदर्भातली अपडेटही बघूया. तर तिसरी बातमी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आहे. कृषी मंत्र्यांनी या संदर्भात काय म्हटलं ते देखील आपण सविस्तर बघणार आहोत. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्या आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईसोबत 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी, साताऱ्यामध्येही मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुण्याला अलर्ट देण्यात आलेला आहे. तर रेड अलर्ट कुठे कुठे आपण जाणून घेतोय ग्राफिक्समध्ये. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी रेड अलर्ट आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोलीमध्ये मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये भुयारी मेट्रोला पावसाचा फटका बसलेला आहे. बघा, वरळी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो लाईन आज देखील बंद ठेवण्यात आली आहे. काल वरळीमध्ये भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं, शिवाय मेट्रो स्टेशनचा छत कोसळला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे. तर आपण पाहतोय आज वरळी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो लाईन बंद असेल. मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला फटका बसलाय. एकंदरीत जर आपण बघितलं तर कालपासूनच या ठिकाणी संपूर्ण पाणी साचलेलं होतं. मात्र पावसाची संततधारही सुरू असल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळे आता या ठिकाणची वाहतूक पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर या ठिकाणानं आमचे प्रतिनिधी गणेश कवडेंनी आढावा घेतला. बघूया. भूमिगत मेट्रो एक्वा लाईन 3 या एक्वा लाईन 3 मध्ये काल पाणी शिरलं होतं. आचार्य यात्रे जे मेट्रो स्थानक आहे आणि या मेट्रो स्थानकाच्या आतमध्ये आहे ते पाणी खरं तर शिरलं होतं आणि त्याच्यामुळे मेट्रो लाईनवर याचा परिणाम आहे तो झालेला पाहायला मिळत होता. मात्र आज देखील आचार्य यात्रे चौक हे मेट्रो स्थानक आहे ते बंद आहे. त्यामुळे भूमिगत जी मेट्रो आहे ती आरेपासून जी सुरू होते ती फक्त वरळीपर्यंत सध्या सुरू आहे आणि आचार्य यात्रे चौक यापर्यंतची मेट्रो आहे ती बंद असल्याचं देखील सांगितलं जात आहे. आचार्य यात्रे ते वरळी ही लाईन अद्यापही बंद आहे. त्यामुळे ही लाईन नेमकी पूर्ववत कधीपर्यंत होणार हे अद्यापही स्पष्ट आहे ते केलेलं नाही. त्यामुळे आता मेट्रोची भूमिका नेमकी यामागे काय येते की जोपर्यंत वॉलचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सगळं काम आहे ते सुरू होणार नाही का मेट्रो, असं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई. तर तिकडे रत्नागिरीला सुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा आता घेतलेला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये. गरज असेल तरच घराबाहेर पडावं. जिल्हा प्रशासनानं रत्नागिरीकरांना हे आवाहन केलं. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सांगितलं जातंय आणि आता रत्नागिरीकरांना देखील हा पावसाचा रेड अलर्ट आहे.
रत्नागिरी पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। शिवाय महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाकडून पुढील 24 तास एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप आहे। हवेत गारवा निर्माण झालाय। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं देखील सांगितलं जातंय। पुढची बातमी बघूयात। मान्सून वेळेआधी दाखल झाला, त्यामुळे कोकणातील कोकम उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आहे। कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो। मे महिन्यामध्ये कोकम काढणीस तयार होतो। मात्र 20 मे पासून पाऊस सुरू झाल्यानं कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून कुजून गेले। यावर्षी कोकम पीक कमी असल्यानं बाजारात कोकम 300 ते 400 रुपये किलोने विकलं जाते। मात्र पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं, परंतु यावर्षी साधारण 20 मेलाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते गळून पडलेले आहेत, फळं गळून पडलेली आहेत। आपण बघतोय मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कोकम उत्पादक अडचणीत आलेले आहेत। तर कोकम हा झाडावरून ते गळून पडत असल्याचं देखील बघायला मिळते। जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोकमचा हंगाम असतो, मात्र यंदा पाऊस लवकर आला आणि त्यामुळे कोकमचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। खरं तर कोकणात कोकम हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं आणि यंदा याच कोकमचं नुकसान झालेलं दिसतंय। रायगडकडे आपण जातोय। रायगड जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। पांढरे शुभ्र ढग डोंगरावरती उतरले असल्याचं दिसतंय, त्यामुळे डोंगर पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकोळून गेलेला आहे आणि इथल्या उंच उंच डोंगरांना ढगांचं कोंदण घातल्याचं चित्र निर्माण झालंय। रायगडच्या परिसरामध्ये डोंगरावरती आपण जर बघितलं तर ढग आणि त्यामुळे निर्माण झालेले मनमोहक दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार आहे। ढगांचे कडक आच्छादन आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी, त्यामुळे वातावरण कुंद झालेलं आहे आणि इथल्या मनमोहक वातावरणाचा मनमुराद आस्वाद आणि हा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा। काही ठिकाणी धबधबे देखील प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे। तर तिकडे पुणे शहरातही आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय, त्यामुळे पुणेकरांनी आता सावध राहण्याचं सांगितलं जातंय। वडगाव शेरीमध्ये 42 मिमी, दुधळगावमध्ये 38.5 मिमी, पाषाणमध्ये 37.5 मिमी, तळेगावात 32.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पुण्यात कुठे किती पाऊस पडतोय? निमगिरीमध्ये 30 मिमी, धामदरेमध्ये 29.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। माळींमध्ये 29 मिमी, राजगुरुनगरमध्ये 26.5 मिमी इतका पाऊस पडतोय। नारायणगावमध्ये 23.5 मिमी, चिंचवडमध्ये 23.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर मुळशी चाले या ठिकाणी देखील पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी पुलाशेजारून तयार केलेला बाह्यवळण रस्ता कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीसाठी धोकादायक झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाणी वाहत आहे, त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेलाय। सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे कोळवण खोऱ्यातील 16 गावांचा इतर भागांसोबतचा संपर्क हा तुटला। थेट जातोय पुणे जिल्ह्यात आंबेगाव या ठिकाणी। सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे घोड नदी आता दुथडी भरून आपल्याला वाहताना दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे कायमच कोरडी ठाक असणारी ही घोड नदी आता मात्र दुथडी भरून वाहते। इतिहासात पहिल्यांदा घोड नदीला मे महिन्यामध्ये पूर आलाय, त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं। तर एमपीएससीची मुख्य परीक्षा स्थगित करा ही मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, वाहतूक सुद्धा खोळंबली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित कराव्या ही मागणी त्यांनी केलेली आहे।
तर दुसरीकडे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पंढरीची वाट देखील यंदा खडतर दिसतीये। वाखरी पंढरपूर रस्त्याचं काम रखडलंय। 2 जूनला श्रींची पालखी निघणार आहे, पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। मात्र पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पंढरीची वाट ही काही सोपी नाहीये असंच आपल्याला बघायला मिळतंय। यंदा पावसानं लवकर हजेरी लावलेली आहे आणि पावसानं हजेरी लावली असल्यानं पंढरीची वारी यंदा आता कशी होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण यंदा पाऊस लवकर पडतो आहे आणि पाऊस लवकर पडत असल्यानं काही रस्त्यांची कामं सुद्धा खोळंबली। यानंतर पुढची बातमी लक्ष देऊन बघा। बातमी मोठी आहे, कारण मुंबई ठाण्यासह 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 3 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे सुद्धा वाहणार असल्याचं कळतं। त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी सतर्क राहावं हे आवाहन प्रशासनानं केलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण बघतोय पुढील 3 तास अधिक धोक्याचे असणारे, काय अपडेट या संदर्भात? अक्षय, आपण बघतोय पुढचे 3 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे, या संदर्भात काय अपडेट? तर काही तांत्रिक कारणामुळे अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण बघतोय ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहे। नागरिकांनी सतर्क राहावं हे आवाहन आता प्रशासनानं केलेलं आहे। आणि यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे। मे मध्येच बारामतीकरांवरचं आभाळ फाटलंय। 1 दिवसामध्ये तब्बल 2 महिन्यांचा पाऊस पडलाय। बारामतीमध्ये नेमकं काय घडलंय पहा, या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मग काय राहिलं का वाटलं माझं एवढं नुकसानकी झालेली, माझा सारा परपंच गेला। 2 महिन्यांचा पाऊस अवघ्या 1 दिवसात पडला आणि बारामतीकरांवरचं आभाळच फाटलं। अवघ्या 3 तासातच नीरा कालवा फुटला आणि नागरिकांची दाणादाण उडाली। ही दृश्य पहा। नीरा डावा कालवा फुटला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। एवढंच नाही तर नीरा कालव्याचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं भुईसपाट झाली। बारामती तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात। आम्ही आता ढेकळवाडीमध्ये आहोत आणि ढेकळवाडीची ही सध्याची परिस्थिती आहे। ऊसाची शेती असेल, त्याचबरोबर अनेक मोटरी ज्या आहेत त्या यामध्ये वाहून आलेल्या आहेत। त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। घरात पाणी आलं का? हा बाहेर निघालो, काय काय गेलं, काय काय नुकसान झालं? लिखाण झालं, ते गाड्या वाहून गेला। महिन्यापासून आता आम्ही ह्याला म्हणजे पूर्ण मेहनत करतो ना, 5 महिने पोटच्या पोराप्रमाणे आम्ही सांभाळलेला कांदा आज जर वाहून गेला, आता ह्यात गव्हर्नमेंटचं पण सरकारचं पण काय म्हणजे हे नाही का। दादांना विनंती आहे की थोडंफार शेतकऱ्यांना सहकार्य करावं। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले। कलेक्टर आहेत, सगळे पंचनामे सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती। अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस 1 दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे आहेत, आपली सरासरी 14 इंचाची। शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय। मान्सूनच्या पहिल्याच पावसात बारामतीच नाही तर बाजूच्या इंदापूर आणि दौंड तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय। अनेकांची घरं खचली आहेत, चूल विझली आहे। वर्षभराचं साठवलेलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलंय। त्यामुळे सरकारनं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे। मंगेश कचरेसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, बारामती। तर निश्चितच बारामतीमध्ये थेट आभाळच फाटलेलं आहे असंच चित्र बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी हीच अपेक्षा आहे। याशिवाय इतर काही महत्त्वाच्या पावसासंदर्भातले अपडेट जाणून घेऊया। मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस बरसणार असा इशारा आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे।
पुढच्या 24 तासांसाठी कोकणात रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते. कोकणात पावसाचा कहर बघायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसानं जरी उसंत घेतली असली तरीही जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं बघायला मिळतं. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये पावसानं इथलं जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. राधानगरी तालुक्यात गेले 8 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईमध्ये 107 वर्षातील विक्रमी पावसाची आता नोंद झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांची मात्र दैना उडाली. मुंबईमध्ये यंदा मान्सून वेळेपेक्षा 16 दिवस आधी दाखल झाला. कुलाबा वेधशाळेत मे महिन्यामध्ये आतापर्यंत 295 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पुणे शहरामध्ये काल पावसाची संततधार बघायला मिळालेली आहे. जिल्ह्याचा पावसाचा जोर अंशतः ओसरलाय, मात्र शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याला काल ऑरेंज अलर्ट दिलाय, त्यामुळे शहरातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसल्या. पुणे शहरामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे. नाशिकमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अक्कलकोट या तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. भीमा नदीला आता पाणी सोडलंय, त्यामुळे हिळी हा बंधारा दुथडी भरून वाहताना दिसतोय. गावातील ओढ्याची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 107 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याशिवाय तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा या भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. लोहारा आणि उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचं बघायला मिळतंय. उमरगा शहरामध्ये अनेकांच्या दुकानात आणि घरात देखील पाणी शिरलेलं आहे, तर अनेक नदी नाले तुडुंब भरून देखील वाहताना दिसत आहे. पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. विदर्भ आणि अमरावतीकरांसाठी मे महिना म्हणजे अंगाची काहिली करणारं ऊन असतं, मात्र यंदा प्रथमच 46 वर्षांनंतर ढगाळ वातावरण वादळासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे 45 ते 46 डिग्री तापमानावरून एकदम 29 अंशांवरती तापमान आलं. बुलढाण्याच्या शेगावमधून संत गजानन महाराजांची पालखी 2 जून रोजी पंढरपूरकडे जाणार असल्याचं कळत आहे. आषाढी वारीसाठी ही पालखी निघणार आहे. तब्बल 33 दिवसांचा 700 किलोमीटर पायी प्रवास करत 4 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार अशी माहिती मिळते. पुढची बातमी आपण बघतोय. नवीन कसारा घाटामध्ये दरड कोसळली आहे. काही काळ वाहतूक बंद पडली आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन कसारा घाटामध्ये दरड कोसळली आहे, त्यामुळे आता काही काळ वाहतूक ठप्प झाली असल्याचं कळत आहे. दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू होतं आणि आता ते कामही झालेलं आहे. कसारा घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली होती, मात्र आता ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. कसारा घाटातली ही दृश्य आपण पाहू शकतोय. कशा प्रकारे या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे ते देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला बघायच्या आहे, मात्र त्याआधी घेऊयात अगदी छोटासा ब्रेक.
आता एक महत्त्वाची बातमी आणि बातमी खरंच चिंता वाढवणारी आहे, कारण भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना आपल्याला दिसते. देशात आत्तापर्यंत एकूण 1000 रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आता देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले. केरळनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रात 200हून अधिक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं आणि अनावश्यक गर्दी टाळणं यासारख्या मूलभूत खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं.